आज 28 मे पासून प्रत्येक बांधकाम कामगारासाठी ज्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आपल्या महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. आणि ज्या लोकांचे फॉर्म पेंडिंगमध्ये होते किंवा त्यांना पैसे मिळत नव्हते, तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज 28 मे पासून सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आणलेली आहे. आणि या बातमीनंतर प्रत्येक बांधकाम कामगाराला त्याची जी स्कॉलरशिप आहे, जी रखडत आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे, ॲक्सेप्ट होऊन देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे. यांच्यासाठी आज 28 मे मध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून हा व्हिडिओ कुठं जाणार नाही आणि मी जी सांगतोय ती प्रोसेस केल्यानंतर तुमची जी राहिलेली किंवा अडकलेली स्कॉलरशिप आहे ती लवकरात लवकर तुमचं जे बँक खातं असणार आहे त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला तुमची स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळून जाईल. त्याचप्रकारे प्रत्येक बांधकाम कामगारांमध्ये आजचा हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांची स्कॉलरशिप पेंडिंगमध्ये आहे किंवा फॉर्म भरलाय, व्हेरिफिकेशन झालंय, पण अजून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे जमा झालेले नाही. त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. आता प्रत्येक जणाला प्रश्न पडला असेल की ही जी 28 मे पासूनची खुशखबर आहे ती नक्की नेमकी कोणती आहे, तर मी तुम्हाला ती आता सांगणार आहे. पण त्या अगोदर अशा लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना फॉर्म भरून कमीत कमी 6-7 महिने झालेत किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन जे आहे ते व्हेरिफिकेशन होऊन 3-3, 4-4 महिने झालेले आहेत, तरी देखील त्यांना त्यांची स्कॉलरशिप जी आहे ती ॲक्सेप्ट झालेली नाही. आता कोणाची नसून झाली, ज्या लोकांनी या ठिकाणी एखादा एजंट लावला नसेल, ज्यांनी एजंट लावला नसेल, विदाऊट एजंट कामं केलं असतील, तर त्यांची फॉर्म जे आहे ते ॲक्सेप्ट नसते झालेले. मला तरी वाटतंय त्यांचे जे फॉर्म असणार आहेत ते अजून देखील पेंडिंगमध्येच असतील. त्यांनी भरून 2-2, 3-3, मी तर म्हणतो काहींना 8 महिने देखील झालेले असतील. ज्यांनी विदाऊट एजंट काम केलेलं आहे त्यांचे फॉर्म हे पेंडिंगच आहे. तर त्यांनी काय करायचं आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला देखील तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि या योजनेचा जो पुरेपुरा हक्क आहे किंवा पुरेपुरा जो लाभ आहे तो संपूर्ण तुम्हाला दिला जाणार आहे. आता आपण सगळ्यात अगोदर बोलणार आहोत की स्कॉलरशिप बद्दल. तुमची स्कॉलरशिप पेंडिंग का राहत आहे मी ते तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटासा GR आपल्या हाती लागलेला आहे. तो GR सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हाच तो GR आहे जो आपली महाबीओसीची जी साईट आहे, महाबीओसीची, या साईटवरती हा GR या ठिकाणी त्यांनी पब्लिश केलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे की बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच त्यांनी सांगताना जे आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे की बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि त्यामध्येच सरकारकडून शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, आता सरकारी शिष्यवृत्ती म्हणजे कोणती, आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे, हीच जे सरकार आहे जे आपल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप या रूपामध्ये त्यांच्या शिक्षणाला भर देत असतं. या योजनेअंतर्गत हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत. आता या ठिकाणी त्यांनी सांगताना थोडीशी चुकी केलेली आहे. या ठिकाणी हजारो विद्यार्थी न म्हणता या ठिकाणी त्यांना कामगार मानायचं होतं, पण त्यांनी एक चूक आपल्या समोर आणून दिलेली आहे की खूप साऱ्या लोक काय करतात, जो त्यांचा शिष्यवृत्तीचा क्लेम असतो किंवा फॉर्म भरताना त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे बँक खातं आहे ते विद्यार्थ्याचं बँक खातं टाकतात. तर तुम्ही त्या ठिकाणी तसं करायचं नाही. जर तुम्ही तुमच्या क्लेममध्ये विद्यार्थ्याचं खातं टाकलं असेल, विद्यार्थ्याचं बँक पासबुक आणि त्याच्या डिटेल्स भरले असतील, तर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारमधील आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ काय सांगतं की ही जी योजना आहे, ही जी तुम्हाला देत असणारी स्कॉलरशिप आहे, या स्कॉलरशिपचा तुमच्या दुसऱ्या कुठल्याही स्कॉलरशिपची कसलाही संबंध नाही. ही जी स्कॉलरशिप आहे ही फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांच्या मुलांना, त्यांच्या पाल्यांना एक शिक्षणाचा हातभार लागावा, त्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी चालू केलेली ही योजना आहे. आणि या स्कॉलरशिपचा, या शिष्यवृत्तीचा बाकीच्या कुठल्याही
कुठल्याही शिष्यवृत्ती किंवा त्यांच्या शाळेच्या स्कॉलरशिपची कुठलाही संबंध नाही. जर तुम्हाला तुमच्या शाळेमधून किंवा तुमच्या कॉलेजमधून कॉलेजची किंवा शाळेची स्कॉलरशिप मिळत असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले आई-वडील बांधकाम कामगार आहेत, तर आपल्याला आता या योजनेचा लाभ मिळेल का? तर 100% तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आणि जर तुम्हाला तुमच्या शाळा कॉलेजकडून जरी देखील ती स्कॉलरशिप मिळत असेल, तरी देखील तुम्हाला ही जी आपल्या मंडळामार्फत दिली जाणारी स्कॉलरशिप आहे ती 1000 आणि 1% मिळणार आहे. पण त्यासाठी तुमचं जे खातं आहे तुमचं किंवा जे खातं आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लेम भरताना कामगाराचं द्यायला पाहिजे. आणि तुमचा जो कार्ड असणार आहे तुमचा एक रिन्युअल, आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तुमचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल चालू असायला पाहिजे आणि तुमचा स्टेटस ॲक्सेप्ट असायला पाहिजे. कारण जेव्हा तुमचा स्टेटस ॲक्सेप्ट असेल त्यावेळेसच तुमचं रिन्युअल चालू असतं. त्यामुळे ज्यांचं रिन्युअल संपलं असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. कारण आता जून जुलैचे जे फॉर्म आहेत ते चालू होणार आहेत आणि तुम्हाला जून जुलैमध्ये विद्यार्थ्यांच्या नवीन वर्गाचे फॉर्म भरता येणार आहेत. त्यामुळे ज्या कामगारांचं रिन्युअल संपलं असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिन्युअल कसं करायचं, तर यावरती एक व्हिडिओ बनवण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की फक्त ₹1 खर्चामध्ये तुमचं जे कार्ड आहे त्याला रिन्युअल कसं करायचं. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाठवला जाईल आणि तुम्हाला तो केव्हा पाहायला मिळेल, ज्यावेळेस तुमचं सबस्क्राईब चॅनलला असेल. सबस्क्राईब ज्यावेळेस केलेला असेल तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल. आणि सबस्क्राईबला कुठलाही एकही रुपया लागत नाही. हे संपूर्ण फ्रीतलं काम असतं. काही लोकांना वाटतं की सबस्क्राईब करायला खर्च येतो, पण खर्च काहीच येत नाही. फक्त लाल बटन दाबायचं, सबस्क्राईब होतं. याने काय होतं, जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज टाकले जातात त्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येत असते आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतो. आता हा तर जी आर समजून झाला, पण मी तुम्हाला व्हिडिओला सांगितलं होतं की सुरुवातीमध्येच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे. तुमचा फॉर्म सारखा पेंडिंगमध्ये दाखवतोय आणि पेंडिंगमध्ये दाखवत नसेल, तुमचं व्हेरिफिकेशन नुकतंच झालंय, तर तुम्हाला त्याचा लाभ केव्हा मिळणार ते आता आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज 28 मे पासूनची जी सगळ्यात आनंदाची बातमी आहे आणि ही बांधकाम कामगार जे आहेत त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठीची मोठी खुशखबर आहे. यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न काय केलेला आहे की सरकारकडे काही जास्त कामं आल्यामुळे किंवा त्यांच्या निधीमध्ये थोडीशी कमतरता पडल्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराला त्यांनी जे भरलेले क्लेम असतील किंवा भरलेला जो फॉर्म असेल त्याला जास्तीत जास्त दिवस पेंडिंगमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे कशा कारण पेंडिंगमध्ये कशा ठेवलं जातं, तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते अगोदर तुम्ही करून घेत असता. तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन हे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करायचं असतं. पण ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुमचं जे कागदपत्र असतील ते संपूर्ण कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून तुमचं व्हेरिफिकेशन करून घेता. त्यानंतर सरकारी जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचं व्हेरिफिकेशन करायचं सुरुवात होते. आता अधिकारी व्हेरिफिकेशनमध्ये काय पाहतात, हा जो कामगार आहे तो खरंच कामगार आहे का, तो खरंच नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो बांधकाम कामगार सक्रिय आहे का. आता सक्रिय मी काय म्हणतो याचा अर्थ काय, कारण 2018 किंवा 2019 मध्ये या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही केसेस अशा आल्या होत्या की काही बांधकाम कामगार हे मृत पावले होते आणि तरी देखील त्यांच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या योजना किंवा जे वेगवेगळे क्लेम असतील त्या क्लेमचा फायदा काही अधिकारी व काही एजंट घेत होते. हेच सापळा बंद करण्यासाठी किंवा हेच कटू सत्य बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन सिस्टम आणली, ती म्हणजे व्हेरिफिकेशनची. आता वर्षाला प्रत्येक वर्षातून एकदा बांधकाम कामगाराचं व्हेरिफिकेशन होतं रिन्युअलच्या रूपामध्ये. आणि तुम्ही जे क्लेम भरता त्या प्रत्येक क्लेमच्या वेळेस बांधकाम कामगार हा स्वतः जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्राला हजर पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याची जी बोटं असतील, हाताची जी बोटं असतील त्या बोटांचं व्हेरिफिकेशन केलं जातं. कामगाराचे जे डोळे असतील त्या डोळ्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतरच तुमचा जो फॉर्म आहे त्याचं व्यवस्थितरित्या व्हेरिफिकेशन केल्यानंतर आणि त्यानंतर अधिकारी तुमचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये टाकतात. पेंडिंगमध्ये टाकल्यानंतर ते संपूर्ण तुमचे कागदपत्र मॅच करताय का, विद्यार्थी त्या कालावधीमध्ये त्या वर्गामध्ये शिकत होता का हे संपूर्ण पाहतात आणि ते दुसऱ्या कुठल्याही योजनांचा लाभ घेत आहात का नाही हे संपूर्ण गोष्ट पाहिल्यानंतर ते तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो एकतर ॲक्सेप्ट करतात किंवा तुमचा जो फॉर्म आहे तो इनॲक्सेप्ट किंवा अमंजूर करून टाकतात. ॲक्सेप्ट केला तर तुम्हाला काय करायचं आहे, काहीच करायची गरज नाही. ॲक्सेप्ट झाल्यानंतर
त्यानंतर पुढच्या 10 ते 15 किंवा आपण जास्तीत जास्त 1 महिन्याचा कालावधी घेऊया. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमची जी उर्वरित रक्कम असते ती रक्कम पाठवली जाते आणि तुम्ही केलेल्या क्लेमचा तुम्हाला लाभ दिला जातो. आता क्लेम वेगवेगळे असतात ते मी तुम्हाला समजून सांगतो, पण त्या अगोदर ज्यांचा फॉर्म इनॲक्सेप्ट होईल किंवा अस्वीकार होईल त्यांनी काय करायचं, तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज येईल की तुमचा फॉर्म हा इनॲक्सेप्ट केलेला आहे. तो कशामुळे केलेला आहे? ब्लर डॉक्युमेंट्स होऊ शकतो किंवा इनॲप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स होऊ शकतो किंवा विद्यार्थी पास झाला आहे आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरलाय, असे वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात. तुम्ही ते कारण समजून घ्यायचं आहे, त्या कारणाचं निवारण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन क्लेम भरायचा आहे. क्लेम भरताना तुम्ही जी स्कीम निवडली होती तीच निवडायची आहे. समजा तुम्ही E03 निवडली असेल, E04 निवडली असेल तर तीच भरायची. पण विद्यार्थी नवीन वर्गात गेला असेल तर त्याची नवीन स्कीम तुम्हाला भरावी लागणार आहे. आता स्कीम कोणत्या असतात? E01 ही नावाची स्कीम जी आहे ती इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते आणि याची रक्कम किती असते ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. E02 जी आहे ती तुमची 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंतची स्कीम असते. त्यानंतर E03 जी असते ती तुमची 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंतची असते. त्यानंतर E03 जी असते, E03 तर झाली. E04 जी असते ती BSc किंवा BCom असे नॉन ग्रॅज्युएट 3-3 वर्षाचे कोर्स असतात त्यांच्यासाठी ही स्कीम असते. त्यानंतर E04 ही कोणासाठी असते? ही तुम्ही फार्मसी म्हणू शकता. आपण 5 पाहूया. ही फार्मसी म्हणू शकता किंवा डी फार्मसी, बी फार्मसी अशा प्रकारचे कोर्सेस यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यानंतर E06 ही कोणासाठी असते? इंजिनिअरिंग करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. त्यानंतर जे विद्यार्थी MBBSला ॲडमिशन आहे, MBBS त्यांच्यासाठी ही स्कीम असते. यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे शिष्यवृत्ती आहे ती दिली जात असते आणि ती संपूर्ण शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्याच खात्यामध्ये जमा होत असते. त्यामुळे तुम्ही जर चुकी केली असेल की विद्यार्थ्याचं खातं या ठिकाणी क्लेममध्ये भरलं असेल तर तुम्हाला ते एडिट तर करता येणार नाही, पण तो फॉर्म रिजेक्ट करून तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जे खातं आहे ते या ठिकाणी अपलोड करू शकता. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, पण ते केव्हा? ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्याच वेळेस तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक बांधकाम कामगारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी ज्यांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे. तर भेटूया अजून पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.